स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई. येळपणे तालुका श्रीगोंदा इथं विक्रीकरता आणलेल्या 3 किलो 137 ग्रॅम गांजा जप्त. माननीय पोलीस अधीक्षक मोहम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचं पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्या इसमाची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आलं. दिनांक 23/5/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करून अंमली पदार्थाबाबत माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे दादा सहादो दिघे राहणार येळपणे तालुका श्रीगोंदा हा त्याच्या राहत्या घरी अंमली पदार्थ गांजा विक्री करण्याच्या उद्देशानं कब्जात बाळगलेला असल्याची माहिती मिळाली. पथकानं तात्काळ बेलवंडी पोलीस स्टेशन इथं जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवालकर यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवालकर आणि पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, कैलास सिपनकर बेलवंडी पोलीस स्टेशन अशांसह कारवाई करण्याकरिता आवश्यक त्या साहित्यासह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरकारी आणि खाजगी वाहनानं निघून येळपणे गावचे शिवारात दादा साधू दिघे यांच्या घरी तिथे जाऊन खात्री करता घरात एक इसम मिळून आला असता त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव दादा साधू दिघे, वय 79 वर्ष, राहणार येळपणे तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं. तेव्हा पथकानं झडतीचा उद्देश समजावून सांगून झडती घेतली असता घरामध्ये एक पिशवी मिळून आली. त्यामध्ये उग्र वातेस असलेला मिश्रित असलेला हिरवट रंगाचा पाला, फुले, बोंडे, बिया असं संलग्न असलेले वनस्पतीचे शेंडे असलेला गांजा सदृश अंमली पदार्थ मिळून आला. त्याबाबत ताब्यातील इसमाकडे विचारपूस करता त्यानं गौतम कुमार यादव, राहणार बडगाव शिंदोडी, अहिल्यानगर, मूळ राहणार देसपूर गाझी, तालुका सालीमपुरा, जिल्हा पटना, बिहार याच्याकडनं विक्रीकरता आणलेल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. नमूद आरोपीच्या ताब्यातून 78,000 रुपये किमतीचा 3 किलो 137 किलोग्रॅम अंमली पदार्थ गांजा असा एकूण 78,000 रुपये किलोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल मनोज मोहन साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं बेलवंडी पोलीस स्टेशन इथं एक गुन्हा रजिस्टर नंबर 188/2026 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985चे कलम 8क20(ब)(2)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन हे करत आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा.